इथं थांबलोय आम्ही, जेवण बनवायला चाललोय नेपाळला, कुशीनगरला आहे. इथे मस्त जागा शोधली आम्ही जेवण बनवायला. आणि इथे कांदा वगैरे कटिंग चालू आहे. बाई यो आमचा कुक आहे, कुक. तिकडे राईस धवाचं काम चालू आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक राईस धुतात. मस्त तिथे गॅसवर पाणी गरम करत ठेवलाय. लगेच त्याच्यात आपण बासमती राईस, बासमती इंद्रायणी हॉटेल भाग्यश्रीचा इंद्रायणी राईस या धुवून झाले आता मस्त पैकी. कांदा टोमॅटो सगळा, कोथमीर बिथमीर निंबू मिरच्या सगळा, अद्रक बिद्रक आणले. कापसाले काकडी होसले ती काकडी. यो राईस हॉटेल भाग्यश्रीचा इंद्रायणी राईस. आणि हे थाली. गाईज आपण आता चाललोय नेपाळला. आपण गोपालगंजला आहे. आपण जेवण बनवला होता, चिकन बनवला होता. आता झाले दर्शन वगैरे झालं. आता चिकन बनवला होता, चेतनने चिकन बनवलं मस्तपैकी. मी ते लसूण मिरची अद्रक टेकून दिला. वर्षाने मस्तपैकी मेहनत केली. प्रत्येक बाईनी कांदे बटाटी त्या सगळं कट केला. मस्त चिकन बनलेला. जेवलो पोट भरून. काला परले ना, UP मध्ये ऊन जाम, MP मध्ये पाऊस जाम. आता चाललो बिहार लागला. त्यांच्या आम्ही आता नेपाळ बॉर्डर क्रॉस, म्हणजे इंडिया बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये जाऊ. बरोबर. तर तुम्हाला मी ती नेपाळची बॉर्डर ना ती दाखवतो डायरेक्ट. बरोबर. त्या करन्सी कशी चेंज करायची ते आम्हाला बी माहीत नाही. फर्स्ट टाइम ना भाई, फर्स्ट टाइम त्या जाऊन करू. हे डॉक्युमेंट आम्ही आवरून चालवले. कोणी हरवला ना अशी फाईल थवाराव मरता पेंडिंग. चेक कर सगळे पेपर, आमच्या वेळ नाही. एक नंबर हॉटेल भाग्यश्री इंद्रायणी राईस, ज्वारीची भाकरी, प्लेट भरून मटण 250 रुपयाला. क्वालिटी नाच करता काय? आम्ही फाईल ठेवण्याकडे लक्ष माझा. कसं आहे माहिती आहे का, कोणी हरवलं तर बरोबर मारू पाहिजे आपल्याशा पंगा. सो आमचा प्रवास एकदम सुखरूप व्यवस्थित चालू आहे. आम्ही हलू जातो मस्तपैकी. गॅस आणले सोबत, मस्त टोपं वगैरे आणले, तवा पण आणले एक मस्त. आम्ही आता नॉनव्हेज बनवायला सुरुवात केली. तर देवदर्शन झाले आमचे सगळे. आम्ही आता नेपाळमध्ये कसं आहे, पशुपतीनाथ आहे, मस्त आंघोळ वगैरे करून आम्ही फ्रेश होऊन जाऊ. गोमूत्र छिडकून जाऊ मस्तपैकी आणि दर्शनाला तिकडे. व्हिडिओ काला बंद मजा येते, मजा बाई. कारण की एक सीन आहे ना मेन ऑफ रोडिंगचा, त्या अवरा भारी सीन होता ना. नॅचरल व्हिडिओ शूटवरती, म्हणजे व्हिडिओ चालू या होती. आमचा 60 टेक चालू होता, पण या कॅमेरा रोलिंग ॲक्शनच नव्हता. कॅमेरा चालूच नव्हता, व्हिडिओच नव्हती चालू झाली. बोल सगळा एकदम जाम भारी बोलता त्याच्या मुला टकाटक बोलता सगळा. सगळे चष्मा कसं लावले बघले. झोपा नाही बोलल्या ना, झोपा नाही बोलल्या. डवलं असं लाल भरक सुटल्यासारखं असं दिसतील. चेहरे बिन कालं परल्याने बघ. दारी मुशी सगळा वारले. नेपाळला जाऊन पहिले फेशियल करता 250 वाली स्क्रब ती करू आपण मस्त. त्या दारी मुशीला शेप 350-400 रुपयांनी काम. ते बिन आपल्याला कसं 60% पैसे, म्हणजे आता आपले 100 रुपये असतील तर 160 भेटतील. जसं की आपलं 500 तर आपल्याला 800 भेटतील. आपलं 1000 तर आपल्याला 1600 भेटतील. या सगळा कारभारच आहे. जसं ऐकले त्या जाऊ रियालिटी फॅक्ट चेक करू आपण. बरोबर. नाही तर नंतर सांगाल यांनी सांगलेलं आवरू भेटतं तवरू भेटतं ना, आम्हाला आवूचं भेटतं. आपण रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत कोणची. तुमचा तुम्ही बघा. बकऱ्या आम्ही नाही नेऊ शकत तिकडे. इकडे जा या लोकांना सांगू बी शकत नाही. पोलीस हरवल्यावर नवस फिरायला चालल्यावर एकविरा साईडला ठीक आहे. बकऱ्या बिकऱ्या गावला कोणता तर सांगू शकता नवस फिरायला चालल्यावर. इकडच्या लोकांचा काही भरोसा नाही. कणावल्या बी हरवतील काही बी करतील. आपल्याला नाही अजून हरवला. इथं बा इथं वरती इथं सिम्बॉल लावले एक मस्त असा ॲडव्होकेट. कसा कडक ॲडव्होकेट बोलल्यानंतर प्लीज बाई साहेब चाललेत आपल्यावर केस थांबतील. मस्त
हुंडी मध्ये टाकत गावरी बापू. उंडीले उंडीले उंडी उंडी उंडीले नाही सिरियसली उंडीले. तुम्हाला समजेल का हुंडी म्हणजे काय त्या याचा प्रश्न पडला म्हणून असायला. हुंडी म्हणजे सगळा कालोख घेतले, ढगाळ वातावरण आणि खूप जोराचा पाऊस येणार आहे, वीज कडकडतात, त्याला बोलतात हुंडी आली. काय 2 शब्द बोलले त्याचा एक्सप्लेनेशन 5 मिनिटाचं द्यावं लागले. काय करणार, तुम्हाला समजलं नसतं हुंडी म्हणजे काय, काही लोकांना समजेल. तुम्हाला दाखवत होता बिहारचा पाऊस. आता युपी मध्येच अजून बॉर्डर नाही क्रॉस केली, होले वाटते बॉर्डर आले असं वाटते. मस्त चालले प्रवास, मस्त सुखाचा शांत एकदम व्यवस्थित एन्जॉय करतो आम्ही. 200 इकडे चिकन 140 रुपये किलो चिकन. 1 किलो चिकन घेतला. एक इंद्रायणी बासमती घेतला. ते हॉटेल भाग्यश्रीचे मुला इंद्रायणी राईसचा त्या पाठवले. आपला विषय सगळा 1 किलो राईस घेतला बासमतीनं. ते 5-5 रुपयावाल्या पुऱ्या, धन्ना पुरी, गरम मसाला वगैरे त्या सगळ्या ते घेतल्या. घरचा मसाला आणले, बाकी घरचा मसाला आणले म्हणून चव लागते. त्या सगळा केले कार्यक्रम ना. लगे 10 रुपयाची कोथमीर, मिरच्या, या सगळा ना, निंबूदाचं हे सगळं 10-20 रुपये, 10-20 रुपये, कांदा बिंदा हे सगळं चालू. 400-500 रुपये अवरा भारी जेवण. कार्यक्रम आटपतो डायरेक्ट. कसा माहिती आहे, ते आपला. आता 2 दिवस माझा घसा दुखत होता, म्हणजे आली दुखते, सर्दी बोली थोडी. आता जेवले ना म्हणून बॉडी गरम म्हणून थोडासा नाक टपकत नाही. ते कशी जाऊ होता गोपालगंज पोलीस. आता दमते नाही चल थांबते नाही इचत बिहारमध्ये आहो. आता बिहारमध्ये आहेत आपण. आता बिहार तुम्ही बघताय बिहारच्या गावची लाईफ कशी असते. घरासमोरच गोठा, गाई म्हशी बकऱ्या वगैरे सगळ्या घरासमोरच बांधून ठेवताना आणि घरासमोरच गोठा त्यांचा. बघा बिहारमध्ये भरपूर म्हणजे सगळीच गावं अशी आहेत, अशीच सगळी गावं. बघा नाही आम्ही नेपाळ करन्सी चेंज करतोय आपण इथे. तुम्ही बघताय हा आहे इंडियातला शेवटचा गाव. इथून पुढे चेकपोस्ट, त्याच्यानंतर डायरेक्ट नेपाळ. शेवटचा गाव आहे इंडिया मधला. बघा इकडनं ट्रेन चालली आहे. रक्सोल गावाचं नाव आहे, रक्सोल. इथे आम्ही करन्सी चेंज करतोय. ते बघा करन्सी चेंज, तो व्हिडिओ काढून देत नाही. इंडियातला शेवटचा गाव या. इथून ट्रेन चालली आहे, या साईडला चेकपोस्ट आणि इथे करन्सी चेंज केली. शेवटचा गाव आहे इंडियातला रक्सोल. चला आपण जाऊयात आता चेकपोस्टवर. करन्सी चेंज झालेली आहे आमची. चेकपोस्टला जातो आता. जे काय त्यांच्या प्रोसेस त्या पूर्ण करून न मग नेपाळमध्ये जाऊयात. बघू शकता नेपाळचा गेट आहे, मेन एंट्री आहे नेपाळची. इंडिया बॉर्डरला जी व्हिडिओ काढलेली ती डिलीट करायला लावली त्यांनी रिसेंटली, मधनं डिलीट करायला लावली. हा गेट आहे, मेन गेट आहे. नेपाळची एंट्री इथून होती. बाय कार आलात तर. नेपाळचा झेंडा बघा. नेपाळच्या चेकपोस्टवर आहोत आपण. गाडीचा व्हेरिफिकेशन, आपला व्हेरिफिकेशन, सगळे आधार कार्ड वगैरे द्यावे लागतील इथे. आता आपण सिम कार्ड चेंज करतोय. सिम कार्ड चेंज करतोय. आपला आता नेटवर्क जाणार आहे, गेलाच असेल आतापर्यंत. बघूयात, सिम कार्ड चेंज करूयात आधी. मेरा है सिम कार्ड चेंज करने के लिए आए हैं और ये हमारे यूपी के भाई, इन्होंने बहुत सपोर्ट किया हमको. आगे वो नेपाल में 2-3 बार जाके आए. इनके साथ में घूमेंगे, उनके साथ में जाएंगे, होटल में रुकेंगे. चलो हो रही थी सब लोग भीग गए. फिर ये वो चलो होटल रुकने से निकल चले. गंगा आरती होती है बनारस में 80 घाट पे हुई.
अस्सी घाट पे हुई, अस्सी घाट पे हुई। यहाँ नहीं हुई। उधर देखो, बेच आप- के ही रहा था। पहले आप गंगा आरती पीछे से था, पहले के गंगा आरती ये देखो, वैसे आउट टाइम होता ना, तो सामने से उसमें से एकदम बढ़िया बेहतरीन कराता। पैसा लगता है 700 रुपये तो मिलता है। पैसा लेते हैं, मैं नाव में बैठा था, सामने नहीं हूँ। लोग पैसा गिन रहे, सब बहुत पैसा, पैसा, बहुत बहुत पैसा, पैसा है। पैसा ही पैसा है, पैसा ही पैसा है। बहुत सपोर्ट किया भाई लोग ने, सीरियसली मजा ले रहे। हम बघू शकता, हा आहे नेपाळचा चिकनचा दुकान आहे, चिकनचा भाई, चिकनचा दुकान इंडियापासून पुढे गेला, बघू शकता तुम्ही. 280 रुपये किलो चिकन. दुकान बघा ना तुम्ही, दुकान, चिकनचा दुकान. इकडे जाऊ ना. हा, लेफ्ट मार. नेपाल, नेपाल. रात्री बघा, नेपाल 10 वाजता पूर्ण बंद. एंट्री गेले आपण, चिकन बिकन घेतला सगळा. मित्रांनो, आता आहोत आपण नेपाळच्या मालशेज घाटात. तुम्ही बघू शकता नेपाळचा मालशेज घाट. हे लक्झरीवाल्यांना यांच्या बापाचा रोड. हे बघा, टन खतरनाक गाडी चालवतात. आपण आलो नेपाळच्या मालशेज घाटात, तुम्ही बघू शकता. हा आहे नेपाळचा मालशेज घाट. अजून पोहोचलो नाही हॉटेलवर. 56 किलोमीटरवर हॉटेल आहे आपला, तिथे चाललोय आपण. मध्ये मोठा घाट लागतोय, एक नाही पक्क. फायनली आपण हॉटेलला पोहोचलेलो आहे. हॉटेल सूर्यांश. सूर्यांश हॉटेलला आपण पोहोचलेलो आहे फायनली. मस्त सजावट केले आणि इथे बघा वगैरे मस्त. रिसेप्शन भारी आहे हॉटेलचा, प्लॅनिंग आहे. आपण रूम घेतलेली आहे, आपण बुक करून ठेवली होती आधीच. बाप्पांची मूर्ती लावली हॉटेलच्या समोर. आणि चेतनदा झोपलेला आहे, लवकरच झोपलेला आहे.